आज सातारा येथील महावितरणाच्या मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेस, प्रणित आणि भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंटक फेडरेशन तर्फे महावितरण मध्ये झालेल्या बदलीत अनियमिततेविरोधात आंदोलन करण्यात आले। प्रशासकीय बदलीमध्ये झालेल्या चुकीच्या गोष्टीला विरोध करत आमरण उपोषण प्रारंभ करण्यात आले। या ठिकाणी श्री राहुल सरेगावकर हे उपोषणास बसले असून जोपर्यंत अनियमित बदल्या रद्द करून नियमित आणि पारदर्शक बदल्या होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्यात येईल, असे इंटकचे मुख्य महासचिव प्रकाश गायकवाड यांनी सांगितले। आज सातारा सर्कल समोर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनचं बेमुदत आंदोलन व आमरण उपोषण हे आज आम्ही घेतोय। याच्या पाठीमागचा उद्देश की कर्मचाऱ्यांच्या बदल्यातील अनियमितता, या अनियमिततेमुळे आम्ही त्यावर कारवाई न झाल्यामुळे आम्ही दिनांक 30 जून 2025 रोजी प्रशासनाला नोटीस दिली आणि त्या नोटिसीद्वारे आम्हाला चर्चेला बोलून तुम्ही हे प्रश्न सोडवावेत, आमच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, मग ते विनंती बदल्या असतील, प्रशासकीय असतील, पदोन्नतीवरील असतील, अशाबाबतचं निवेदन त्यांना दिले। परंतु 15 दिवसामध्ये त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही। त्यामुळं आज आम्ही हे आंदोलन उपोषण करत आहोत। तर यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत, परंतु त्यांनी चर्चेबाबत काहीही 15 दिवसात काही केलं नाही। काल 7 वाजता त्यांनी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये आपली प्रशासकीय काही वाक्य लिहून म्हणजे जेणेकरून आम्ही केले ते बरोबर केले याबाबत आणि याच्यातून तुम्ही परावृत्त व्हावं अशाबाबतचं पत्र आले, परंतु ते पत्र आम्हाला मान्य नाही। कारण आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आज सर्वजण बसलो आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की हे जे बदल्या झाल्यात, या अनियमितता झाली, ही अनियमितता दूर करावी, या कर्मचाऱ्यांवर अन्याय दूर करावा आणि ते जर आज झालं नाही तर आमचं जे आंदोलन उपोषण आहे हे आमचं कंटिन्यू राहील। अनियमित बदल्यांमध्ये नेमकं तुमचा आरोप काय, कशा पद्धतीने केले गेले किंवा काही वेगळ्या गोष्टी किंवा वेगळ्या मार्गाने बदल्या, काय हितसंबंध जोपासण्यासाठी बदल्या, काय नेमका आरोप? नाही, तसं नाही। आम्ही एक जे महावितरणचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकाप्रमाणे जे बदल्या आहेत त्या बदल्या त्यांनी केलेल्या नाहीत। उदाहरणार्थ त्यांनी ज्या क्लिरिकलमधल्या आहेत, ज्याला उच्चस्तर लिपिक मासं यांच्या बदल्याच केलेल्या नाहीत, त्या बदल्या राहिलेल्या त्या केडरच्या त्या पूर्ण कराव्यात आणि काही जे आमचे ट्रान्सफर आहेत त्याचं एक थोडं मॉडिफिकेशन आहे, काही प्रमोशन झाली त्याच्या पदस्थापनेबाबतचं आहे, तर याबाबत त्यांनी विचार करावा आणि चर्चा करावी असं आमचं म्हणणं आहे। तुमच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे, अद्याप त्यांनी काही तुमच्याशी संपर्क केलेला नाही आहे, अशी जर गोष्ट चालू राहिली तर पुढची तुमची भूमिका नेमकी काय असेल? आमची भूमिका हे आंदोलन उपोषण हे कंटिन्यू राहील, कारण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसून राहणार। आमच्या फेडरेशनचे महासचिव गायकवाड साहेबांनी आता सर्वस्तर माहिती सांगितलेलीच आहे। आणखी डिटेल सांगायचं असं की आम्ही जे बदल्या सुचवलेले आहेत ते कशा व्यवस्थित होऊ शकतात, प्रशासनाला कशा प्रकारची अडचण नसता होऊ शकतं हे आम्ही सुचवून सुद्धा ते पर्पजली का हे इंटरसंघटने प्रतिनिधित्व करतात, त्यांना डॅमिनेट कसं करता येईल, त्यांना त्रासा कसा जाता येईल अशा पद्धतीचं वर्तन इथले जे एसी आहेत ते करतात आणि त्याच्यामुळं आमच्या हे बसण्याची वेळ आली। एक दुसरं एक उदाहरण असं आहे की दळवी नावाचे ऑपरेटर आहेत, त्यांना 2 वर्ष फक्त रिटायरमेंटला राहिले। आमच्याकडे सर्क्युलर आहे की 2 वर्षाच्या आतमध्ये जो रिटायरमेंटला आलेला आहे त्याच्या नेटिव्ह प्लेसला बदली करावी। त्यांना 1 वर्षच फक्त राहिलेलं आहे, ते बदली मागतात, जाणून बुजून त्यांना बदली करता येत नाही, त्याशिवाय आम्हाला आंदोलन बसल्याशिवाय पर्यायच राहिला नाही। ते असं का करतात हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आम्ही कालच मकरंद दासबाशी बोलवलो आहे, ते म्हणजे हाऊस चालू आहे, 2 दिवस थांबा, ते कसं करा मी बघतो। माझं म्हणणं आहे की तुम्हाला अधिकार असेल, तुम्ही बाहेरच्या लोकांना, अधिकाऱ्यांना, राजकारणाला तुमचे अधिकार का देता? त्यांनी केल्यानंतर तुम्ही करणार आहे, पण तुम्ही तुमचा अधिकार वापरणार, तुम्ही का करत नाही अशी आमच्या रास्त मागणी आहे आणि त्याच्या अजून त्यांनी विचार करावा अशीच आमची विनंती आहे। एवढंच बोलणं।